फाउंडर गृहिणी। आज आमची कॉलेजची ट्रिप दिव्याघरला जाणार आहे आणि आम्ही आता 5 वाजता इथून तिकडे जाणार आहोत। आम्ही आता दिव्याघरला चाललोय, आमची ट्रिप चाललेली आहे। आम्ही आता तामिनी घाटात आहोत। तामिनी घाट आहे आणि इथं आम्ही थांबलेलो आहोत। इथं सगळ्या मुलांना आणि लेडीजना करवंदाच्या जाळ्या दिसल्या, त्याच्यामुळं सगळे आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि करवंदाच्या जाळ्या पाहून करवंद काढायला जात आहोत। इथं फणसाचं आणि करवंदाच्या जाळ्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही आता करवंद काढण्यासाठी जात आहोत। तामिनी घाटात खूप डोंगर आहे आणि घाट असल्यामुळे साईडला दोन्ही फणसाची परत करवंदाच्या जाळ्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही आता उतरलेलो आहोत। एवढी किर्र आहे जंगलात की एकदम भयान वाटते। सकाळी लवकर प्रवास चालू झाल्यामुळे सर्वांनी नाश्त्यासाठी इथे गाडी थांबवलेली आहे आणि प्रत्येकाने आपापल्या आवडीचा इथे नाश्ता घेतलेला आहे आणि त्यामुळे सगळे नाश्ता करत आहोत। आम्ही आता श्रीवर्धनमध्ये पोचलेलो आहोत आणि इथं राहण्याची सोय छान आहे। उत्तम बंगलो आहेत समुद्राच्या किनारी, म्हणजे इथे वॉकवेच्या अंतरावर समुद्र आहे, तर तिथंच आम्ही थांबलेलो आहे आणि त्यांनी आमच्या सगळ्यांची राहण्याची उत्तम सोय केलेली आहे, त्यासाठी आम्ही इथे सगळेजण थांबलेलो आहोत। छान रूम आहेत, मस्त आणि हवेशीर स्पेसियस रूम आहे तिथे। निसर्गाच्या सानिध्यात असं वाटतंय की खूप छान एकदम आणि मनासारख्या राहण्याची उत्तम सोय आहे इथं। आम्ही आता श्रीवर्धनमध्ये थांबलोय आणि तिथं बॅगा वगैरे ठेवून आता आम्ही हरिहरेश्वरच्या मंदिरचं दर्शन करण्यासाठी तिकडे चालले। आम्ही आता हरिहरेश्वर मंदिराजवळ पोचलेलो आहे, दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे मंदिराकडे। आम्ही आता हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन करून आम्ही आता इथं जेवणासाठी आलेलो आहोत। इथे मध्ये रस्त्यावरती आंब्यांची खरेदी चालू आहे आणि आंब्यांचा ढीग पडलेला आहे इथे विक्रीसाठी आणि सगळेजण आंब्यावर तुटून पडलेले आहेत।
छान आंबे आहेत, एकदम टेस्टी. इथे प्रत्येकाने आपापली पेटी पॅक केलेली आहे. ओ मामा कुल्फी कशी? आम्ही आता श्रीवर्धन मध्ये थांबलोय आणि आता चालतच बीच जवळ असल्यामुळे आम्ही सगळेजण चालत चाललोय. ऐन उन्हाळ्यात असा कोकणचा निसर्ग पाहताना ते गाणं आठवतं. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. अगदी हुबेहूब या गाण्याप्रमाणे कोकणचा निसर्ग आहे. आम्ही असा प्रयोग करून बघत होतो की जय श्रीराम लिहिल्यानंतर पाण्याची लाट येत नाही व नाव पुसले जाणार नाही. आम्ही आता बीचवरून घरी आलेलो आहोत आणि आता सगळेजण फ्रेश होऊन जेवणाच्या तयारीसाठी आलेलो आहोत आणि इथे डायनिंग मांडलेलं आहे, जेवण करणार आहोत. नॉनव्हेज खाणाऱ्यांना पापलेट आणि सुरमईचे तुकडे तळलेले आहेत आणि माशाचा रस्सा आहे. ही व्हेज थाळी आहे. आम्ही आता जेवण करून बीचवर आलेलो आहोत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकण्यासाठी आणि भरती समुद्राची चालू झालेली आहे, त्याच्यामुळे लाटा इतक्या जोराने आपटतायत की एकदम वातावरण शांत आहे आणि लाटांचाच आवाज येतोय. रात्रीच्या शांततेमध्ये लाटांचा आवाज ऐकण्याचा आनंद वेगळाच असतो, याचा अनुभूती आम्ही घेतोय. समुद्राच्या किनारी बीचवर इथं ओपन जिम आहे आणि आता रात्री इथं काही लोक जिम करायला आलेले आहेत. सकाळची वेळ आहे, पहाटेची, आणि सूर्य उगवलेला आहे. इथे कोकणात प्रत्येकाच्या घरी नारळीची, सुपारीची, पोकळीची झाडं आहेत. प्रत्येकाची परसबाग आहे, त्यामुळं खूप छान रम्य पहाट वाटते आणि शांतता वाटते. परत पहाटे आम्ही बीचवर आलेलो आहोत नाश्ता वगैरे करून. तर प्रत्येकजण इथे विचार करते की आपण कोणती राईड घ्यावी, ह्याच्या विचारातच आम्ही आहोत. आम्ही सगळ्याजणी एन्जॉय करतोय राईड आणि समुद्रामध्ये बोटीतून जाताना खूप छान वाटतंय. सगळेजण खूप एक्साइट आहेत. माझे मिस्टर इथं मोटर बोट ड्रायव्हिंग करत आहेत आणि ती इतकी जोरात फास्ट असते की ते बघूनच भीती वाटते, एवढा त्याचा स्पीड असतो. आता भरतीची वेळ चालू आहे, त्याच्यामुळे पाणी खूप वाढलेलं आहे आणि इथं ही आमची बच्चे कंपनी रेतीमध्ये काहीतरी ह्यांचे खेळ चालू आहेत. ह्यांनी काहीतरी वेगळं बनवलेलं आहे. आम्ही आता बीचवरून फ्रेश होऊन आता इथून निघालेलो आहोत. आमचा स्टे संपलेला आहे आणि आम्ही पुढच्या
वाटीसाठी निघालेलो आहोत पुढचं ठिकाण पाहण्यासाठी. आम्ही आता श्रीवर्धनवरून दिवे आगारला चाललेलो आहोत. हे एक बंदर आहे जिथे बोटी एकत्र थांबतात. आम्ही आता दिवे आगारमध्ये आलेलो आहोत आणि इथे मंदिर आहे. ते मंदिर बघण्यासाठी जात आहोत. कुठलं मंदिर आहे ते मला पण नेमकं माहिती नाही. आपण जाऊनच आता बघूया कोणतं मंदिर आहे इथे. आणि इथे बीच आहे, बीचवर पण जाणार आहोत. आता कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश करताना आखूड कपड्यांना मनाई केलेली आहे. ही खूप चांगली गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या संस्कृती जपली जाते. बरोबर दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे सगळे तहानेने व्याकुळ झालेत. त्यामुळे आता बर्फाचा गोळा खायचा आहे सगळ्यांना. वेगवेगळ्या फ्लेवरचे काला खट्टा, ऑरेंज ह्या प्रकारचे गोळे घेत आहेत सगळेजण. हे सगळे फिश लवर आहेत आणि त्यांनी फिशच्या थाळीवर ताव मारलेला आहे. हे शाकाहारी प्राणी यांना ही थाळी आहे. व्हेज लोकांसाठी गरमागरम उकडीचे मोदक आहेत. खूप टेस्टी आहेत, कोकण स्पेशल. आम्ही आता दिवे आगार बीचला पोचलेलो आहे. आम्ही आता दिवे आगार बीचवर आलेलो आहोत. ह्या बीचवर कुणीतरी किल्ला बनवलाय मुलांनी, छान बनवलेला. इकडे एक दुसरा किल्ला बनवलेला आहे. श्रीवर्धनच्या बीचपेक्षा दिवे आगारचा बीच हा खूप मोठा आहे आणि रुंद आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकजण तिथं ड्रायव्हिंग केलं. समुद्रावर ज्या ड्रायव्हिंगचे मालक आहेत या गाड्यांचे, ते कुणालाही अशी गाडी देत नव्हते. पण आम्ही रिक्वेस्ट करून स्वतः चालवायला ही गाडी घेतली आणि ड्राईव्ह केली. पाण्याच्या लाटांबरोबर इथं एक मेलेलं कासव आलेलं आहे. त्याचं तोंड बहुतेक कुठल्या तरी मोठ्या माशाने खाल्लेलं असावं. आम्ही आता स्वामीनारायण मंदिर किंवा रूपनारायण मंदिर आहे दिवे आगारमध्ये, तिथे आलेलो आहोत. मंदिराच्या शेजारीच इथे एक विहीर आहे आणि ती बांधलेली विहीर आहे, खूप खोल आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर नारळ, सुपारी ह्याच्या बागांनी बहरलेला आहे. हिरवागार नटलेला परिसर आहे. त्याच्यामुळे मंदिराची शोभा अजूनच वाढून दिसत आहे. मी आता रायगडची ट्रिप करून घरी निघालेलो आहोत. रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन आणि दिवे आगार ह्या बीचवरती
आम्ही मजा मस्ती करून आता घरी चाललेलो आहोत. संध्याकाळी घरी जाताना आम्ही जेवणासाठी एके ठिकाणी थांबलो आणि तिथे 2 दिवस नॉनव्हेज खाऊन सगळे वैतागलेले होते. त्याच्यामुळे प्रत्येकाने दाल खिचडी मागवली आणि दाल खिचडी खाऊन आम्ही सगळे घरी गेलो. आम्ही जेवण करून आता संध्याकाळी रात्री घरी आलेलो आहोत. अशा प्रकारे आमची ट्रिप छान झाली आणि खूप मजा मस्ती धमाल आली. शीन गेला, खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.